आयुष्यात आवड आणि जबाबदारी यांचं समीकरण जुळवणं सोपं नसतं. पण काही माणसं अगदी ते सहज करून दाखवतात. आणि त्यातले छत्रपती संभाजीनगर शहरातील पदमसिंह पाटील विद्यालयातील मुख्याध्यापक सुधाकर पवार यांनी हे करून दाखवलं. त्यांना आधीपासून सायकलिंगची आवड होती आणि हीच आवड ते सध्याला जोपासतात. त्यांनी नुकतंच छत्रपती संभाजीनगर ते श्रीलंका असा सायकलिंगचा प्रवास केला आहे. तर त्यांनी हा नेमका प्रवास कसा केला किंवा त्यांचे काय अनुभव होते हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की बघा. सायकलिंगची साधारण आवड 2018 पर्यंत मी एक छोट्या छोट्या सायकलिंग सुरू केल्या होत्या. पण 2018 नंतर मग मी मात्र लॉंग रूटच्या सायकलिंगला सुरुवात केली. त्याचं कारण असं होतं की माझे मित्र सचिन देशमुख, प्रवीण कल्याणकर, घनश्याम चौधरी असे काही मित्रमंडळी सायकलिंग माझ्या पूर्वी करायचे आणि त्यांच्याकडनं मग मला प्रेरणा मिळाली की आपण ही सायकल घ्यावी, सायकलिंग करावी. त्याचे फायदे पण भरपूरच आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. सुरुवातीला मी शहराच्या अगदी जवळ सायकलिंग करायचो, एक 30-40-50 किलोमीटर वगैरे. पण नंतर असं जाणवायला लागलं की आता ह्या जवळच्या ज्या सायकलिंग आहेत ह्या ठीक आहे, या तर रुटीनसाठी चांगल्या आहेत, परंतु आपण सायकलिंगमध्ये नवीन काहीतरी केलं पाहिजे. मग मला असं वाटलं की आपण दूरवरच्या सायकलिंग करूया. त्याचा अनुभव वेगळा असतो, त्याचा फॉर्मॅटच वेगळा असतो आणि त्याची मजा पण वेगळी असते. तर मग मी सगळ्यात सुरुवातीला पुणे करायचं ठरवलं. मग छत्रपती संभाजीनगर टू पुणे आणि पुणे टू परत छत्रपती संभाजीनगर असं 2 दिवसामध्येच 500 किलोमीटरची सायकलिंग मी केली आणि त्यातून आत्मविश्वास वाढत गेला आणि लक्षात आलं की आपण आणखी दूरवरचं सायकलिंग करू शकतो. मग त्यानंतर मी किशोर कुमारांचं स्मारक आहे मध्य प्रदेश खंडवामध्ये, तर तिथे जायचं ठरवलं सायकलवरती आणि मग मी ती सायकलिंग पण 2 दिवसामध्ये पूर्ण केली. 230 किलोमीटर साधारणपणे एक 550 किलोमीटरच्या आसपास ती सायकलिंग होती. ती सायकलिंग पूर्ण केल्यानंतर पुढे मग मी दिल्ली जायचं ठरवलं 1200 किलोमीटर. मी रोड बाईक घेऊन जी सायकल आहे तर ती दिल्लीला गेलो. दिल्लीचा प्रवास केला आणि मग तिथून चांगले अनुभव आले ऍक्च्युली. त्यानंतर मग मी देशभरामध्ये फिरायचं उद्दिष्ट ठेवलं की आपण भारत देश बघूया सायकलिंगच्या माध्यमातून. छत्रपती संभाजीनगर टू कोलकाता केलं, त्यानंतर चेन्नई पॉंडिचेरी केलं, मग कन्याकुमारी केलं, मग अयोध्या गेलो, द्वारका, त्याच्यानंतर दिल्ली 2 वेळा झालं माझं. त्यानंतर वाराणसी गेलो आणि मागच्या मे मध्ये मी ठरवलं की आता आपण देशाच्या बाहेर एक सायकलिंग करून बघू आणि म्हणून मग मी नेपाळला गेलो, काठमांडूला. 13 दिवसामध्ये नेपाळ केला आणि मग नंतर मला असं वाटलं की आपण श्रीलंका जाऊया, असं अचानक मनामध्ये आलं. मग मी श्रीलंकेचा प्लॅन केला आणि आता गेल्याच आठवड्यामध्ये 1700 किलोमीटरचा प्रवास 13 दिवसामध्ये पूर्ण करून मी श्रीलंका करून आलो. श्रीलंकेमध्ये जाफना बंदरावरती मी उतरलो. बोटीने प्रवास करावा लागला ऍक्च्युली. नागपट्टणम बंदर भारताचं आणि श्रीलंकेतलं जाफना कनकेसंथुराई ऍक्च्युली, तिथपर्यंत तो 5 तासांचा प्रवास होता बोटीचा, तर 110 किलोमीटरचा. तो पूर्ण करून मी श्रीलंकेत गेलो. जाफनामध्ये उतरून परत तिथून अनुराधापुरा आणि सिगेरिया म्हणून ठिकाण आहेत, निसर्गरम्य ठिकाण आहे, ही पण मी तिथे सायकलिंग वरती गेली. मी 15 ऑक्टोबरला प्रवासाला सुरुवात केली. 15 तारखेला मी निघालो आणि माझा रूट असा होता की बीड, सोलापूर, विजापूर, होसपेट, चित्रदुर्ग, तुमकूर, बँगलोर, होसूर, पुढे कृष्णगिर वगैरे, विरुद्धचलम आणि चिदंबरम आणि नागपट्टणम बंदर आणि मग पुढे श्रीलंका. तर यासाठी मी तयारी अशी काय केली होती की माझ्याकडे जे सामान असतं पाठीवरती, माझी जी बॅग असते, तर त्याच्यामध्ये कमीत कमी साहित्य मी घेतो की जेवढं गरजेचं आहे, जेवढं अत्यंत आवश्यक तेवढंच आहे, कारण एवढं सगळं जड ओझं कॅरी करायला ते सोपं नसतं. त्याच्यामुळे मी तेवढं मिनिमम घेतो. आणि 2 टप्पे होते की भारतातला एक प्रवास आणि पुढे श्रीलंकेतला एक प्रवास, असे हे 2 टप्पे साधारणपणे मी केलेले होते. या प्रवासासाठी साधारणपणे एक 70,000 ते 75,000 रुपये खर्च आला. माझं शेड्यूल साधारणपणे असं असायचं की मी 15 तारखेला निघालो आणि एक 27 तारखेला तिथे श्रीलंकेमध्ये पोहोचलो. एक 13 दिवसांचा हा प्रवास होता. सकाळी 6 वाजता उठल्यानंतर एक 6:30-7 पर्यंत मी सायकलिंग सुरू करायचो आणि माझी सायकलिंग दिवसभरामध्ये साधारणपणे टार्गेट असायचं की कमीत कमी 150 किलोमीटर व्हायला पाहिजे. कारण 150 किलोमीटर जर केलं तर हे सगळं नियोजनामध्ये बसतं. त्याच्यामुळं 150 किलोमीटर सरासरी सायकलिंग करायची. मुक्कामाचं ठिकाण एखादा तालुका प्लेस असो, जिल्हा प्लेस असो की जिथे राहण्याची व्यवस्था होईल तिथे राहायचं
रात्री मुक्काम करायचा हॉटेलवर वगैरे, लॉज जे मिळेल ते त्याप्रमाणे, परत दुसऱ्या दिवशी सकाळी सायकलिंग सुरू करायची. अशा पद्धतीने शेड्यूल असायचं. तर अशा पद्धतीने सुधाकर पवार यांनी हा संपूर्ण प्रवास केला आहे आणि त्यांना भविष्यामध्ये अजून देखील असे लांबचे प्रवास करायचे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.